मायास किचन अँड ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे नवीन रेसिपीसोबत। तर आज बनवत आहे मी पिवळ्या मसाल्यातला खिमा। बकऱ्याचा खिमा आणलेला आहे मी आणि तो स्वच्छ धुवून घेतला आहे। गॅसवर मी कढई ठेवलेली आहे आणि तिच्यामध्ये तेल टाकते 2 पळ्या कांदा फोडणीसाठी। हे पहा तेल गरम झाले छान कडकडीत, त्यात कांदा टाकला आहे आणि कांदा चांगला परतून घ्यायचा छान गुलाबी रंग येईपर्यंत कांद्याला मधून मधून हलवून घ्यायचा कांद्याला। हे पहा आपला कांदा छान गुलाबी रंगापर्यंत परतून घेतलाय, रंग येईपर्यंत। कांदा परतल्याच्यानंतर मी हळद टाकली तिच्यामध्ये। हळद टाकल्याच्यानंतर चवीनुसार मीठ टाकले आणि मीठ आणि हळद टाकल्याच्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घेतले। छानपैकी मिक्स करून घ्यायचं जेणेकरून कांदा आपला पूर्ण हळद मीठ मिक्स होईल, कांद्याला लागेल। आणि कांदा हळद मीठ सगळं एकत्र मिक्स केल्याच्यानंतर खिमा टाकायचा आहे। आणि खिम्यामध्ये मी पूर्ण असं काही नाही की खिमाच घेतला, त्याच्यामध्ये मी हड्डी पण घेतली आहे, कारण हड्डीशिवाय मग खिम्याला चव नाही लागत, म्हणजे मटणाला पण चव नाही लागत। तर कधी पण खिमा घेताना तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही हड्डी घ्या, नसेल आवडत तर नाही घेतली तरी चालेल। बघा खिमा टाकला आहे, खिमा टाकल्याच्यानंतर छानपैकी परत परतून घेतलं आहे जेणेकरून ते हळद मीठ कांदा छानपैकी खिम्याला मस्त लागेल। ह्या पद्धतीने पूर्ण परतून घ्यायचं, चांगलं मिक्स करून घ्यायचं। पाहू शकता मी कसं व्यवस्थित असं मिक्स करते। थोडा वेळ लागतो मिक्स करायला, पण चांगलं मिक्स झाल्याच्यानंतरच चव उतरते खिम्याला। आणि मेन हळद मीठ आणि कांद्याची चव जास्ती करून त्या खिम्यामध्ये उतरते। आणि ह्या पद्धतीने नक्की खिमा करून बघा, खूप छान होतो खिमा। मिक्स केल्याच्यानंतर छानपैकी मिक्स झाल्याच्यानंतर मी कमी गॅसवर ठेवला आणि जोपर्यंत खिम्याला त्याचं अंगचं पाणी सुटत नाही तोपर्यंत वरतून कधीच पाणी टाकायचं नाही। आणि हे पाणी सुटल्याच्यानंतर गॅस फास्ट करायचं। मटणाला अंगचं पाणी सुटतं कारण आपण त्याच्यामध्ये कांदा टाकतो, हळद टाकतो, मीठ टाकतो, हे सगळं टाकल्यामुळे ते पाणी मटणाला सुटतं। आणि ते पाणी सुटल्याच्यानंतर चांगलं त्या पाणी पूर्ण आटून द्यायचं, ते पाणी पूर्ण म्हणजे पूर्ण सुकं होऊन द्यायचं, जसं आता मी होऊन दिले। आणि त्याच्यानंतरच वरतून गरम पाणी टाकायचं आणि नेहमी मटणामध्ये गरम पाणी वापरायचं, त्याने चव आणखी वाढते मटणाची। खिमा कुकरला लावला आहे। खिम्याच्या वाटण्यासाठी साहित्य: खोबरं घेतलं आहे अर्धी वाटी, लसूण घेतला आहे, अद्रक घेतली आहे, कोथिंबीर, 5-6 हिरव्या मिरच्या, लाल तिखट, मीठ, हळद आणि धने। हे पहा कुकर थंड झाला आहे आणि 3 शिट्ट्या काढून घेतल्या खिम्यासाठी मी। आणि 3 शिट्ट्यामध्ये खिमा खूप चांगला शिजलेला, एकदम मऊ मस्तपैकी। आणि वाटण पण करून घेतलं होतं। आणि हा पिवळा मसाल्यातला खिमा 1 नंबर लागतो। आणि आमच्या गावाकडे आमची आजी पाट्यावर वाटण वाटून असा खिमा बनवून देते, खूप छान लागतो। हे पहा वाटण वाटून झाले आणि वाटणाचा कलर बघा किती सुंदर आला आहे, पिवळा। हे पहा तेल आपलं गरम झालं आहे, कढईमध्ये मी 1.5 पळी तेल टाकले आणि तेल गरम झाल्याच्यानंतर वाटण टाकायचं आणि वाटण छानपैकी परतून घ्यायचं, मस्तपैकी असं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं वाटण। तुम्ही जेवढं चांगला मसाला परतवाल ना तेवढं चांगला भाजीची चव वाढते, खूप छान। आणि मस्तपैकी आता झाकण ठेवायचं, याच्यावर झाकण ठेवून पण परतून घेणार आहे मी। 5 मिनटं झाकण ठेवायचं वाटणावर। हे पहा आपले 5 मिनटं झालेले आहेत, आपण झाकण काढून घेऊया। आणि पाहू शकता मसाल्याला कलर किती सुंदर आला आहे, मसाला एकदम व्यवस्थित परतला गेला आहे, परफेक्ट। आणि आपण कच्चं वाटण घेतलेलं ते सगळं व्यवस्थित शिजल्या पण गेले आणि छान मसाल्याला आता तेल सुटलं आहे मस्तपैकी। आता आपण ह्याच्यामध्ये आपला जो खिमा आहे शिजलेला तो टाकून घेऊया त्या वाटणामध्ये। हे पहा मला जेवढं पाणी पाहिजे होतं, जेवढा रस्सा पाहिजे होता तेवढा मी केलं आहे। तुम्हाला घट्ट पाहिजे असं तुम्ही घट्ट पण करू शकता। मिक्सरच्या भांड्यामध्ये पण थोडंसं पाणी टाकून, कारण मिक्सरच्या भांड्याला मसाला लागलेला, मग पाणी टाकून थोडं मिक्स करून परत यात टाकलं, रस्सा वाढवला। आणि आम्हाला भाकरीबरोबर असं मस्त चुरून खायला आवडतो असा रस्सा, तर म्हणून मी थोडं पातळच केलं होतं। तर एवढं पण पातळ नाही राहणार, थोडं मीडियम होईल। हे पहा रस्सा छान उकळला आहे, 10 मिनटं फास्ट गॅसवर आणि 10 मिनटं कमी गॅसवर, असं टोटल 20 मिनटं मी रस्सा छान उकळून घेतला। पाहू शकता खिम्याला किती छान तरी आली आहे आणि 1 नंबरच झालेला आहे। आणि अगोदर किती पातळ होता आणि आता बघा कसा मीडियम केला आहे, जास्ती घट्ट नाही केला मी। तुम्हाला बोलीन आम्हाला भाकरीबरोबर छान असं चुरून कुस्करून खायला आवडतो। आणि आता मी वाढायला घेतलं आहे ताट आणि कलर बघा किती सुंदर आला आहे, पिवळा। याला पिवळ्या मसाल्यातला खिमा बोलतात। पिवळ्या मसाल्यातला खिमा आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, बेल आयकॉनवर क्लिक करा।